कसं आहे माहिती आहे का भावांनो, आयुष्याच्या मैदानात खेळ किती वेळा जरी हरलो तरी पण परत एकदा संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभारण्याची ताकद ही आपल्या मनगटावर असली पाहिजे. तर ह्या गोष्टी बोलण्यापुरत्याच नाहीत, तर बाळूमामांनी आम्हाला रिअल आयुष्यात सुद्धा जगायला शिकवल्या. तर हे बाळूमामा म्हणजे आमचे बॉसच म्हणा थोडक्यात. आता काही जण म्हणतात की तुला असं शेतात जाऊन काम करायला लाज वाटत नाही काय? तर भावांनो, तुम्हाला एक सांगू काय, जबाबदारीचं ओझं ज्यावेळेला खांद्यावर पडतंय ना त्यावेळेला लाज आणि माज सोडूनच काम करायला लागते. आयुष्य किती जरी अवघड असलं तरी पण अशी 7-8 रांगडी गाडी जर हाताला हात धरून पुढे येणार असली तर जगण्यात मात्र खूपच मज्जा येते भावांनो. आणि आमचे बॉस बाळूमामा आयुष्यात एकच सांगतात की जे आयुष्यात वाढले, जे आयुष्यात मिळाले ते एक्सेप्ट करायला शिका आणि त्याचबरोबर जगायला शिका. प्रामाणिकपणे काम करा, फळ तुम्हाला 100% मिळणार. आणि आपली फॅमिली म्हणजे आपली पूर्ण दुनिया असते आणि आपल्या दुनियासाठी आपण कसं चालायचं एका लाईनीत. आणि आपल्या संघर्षाच्या काळात हाताला हात धरून येणारा अरुंदासारखा भाऊ मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे. आणि आयुष्यात संकट किती जरी मोठं असलं तर त्या संकटाला सांगायचं की हा वारसा संघर्षाचा आहे.